मिळते पवन चक्कीच्या वादातून जो गोळीबार झाला होता, एक जण त्यातला ठार झाला अशी बातमी समोर येते। बीडमध्ये जो गोळीबार झाला त्यात एक जण ठार झाल्याची माहिती मिळते। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी योगेश काशीद आपल्या सोबत जोडले गेलेत। आणखी काय अपडेट मिळते? नक्कीच बीडच्या लिंबागणेश परिसरामध्ये जो पवनचक्की प्रकल्प आहे त्या पवनचक्की प्रकल्पावरती मध्यरात्री काही लोकांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला होता आणि याच दरम्यान सुरक्षा रक्षकाकडून गोळीबार करण्यात आला होता आणि गोळीबारामध्ये एक जण गंभीर जखमी झाला होता आणि त्याच गंभीर जखमीचे डेथ झाल्याची माहिती समोर आलेली आहे। तिने मय झाल्याची माहिती समोर आलेली आहे। विशेष पाहायला गेलं तर ज्या पवनचक्की प्रकल्पावरती सुरक्षा रक्षकाकडून गोळीबार करण्यात आला होता आणि त्याच गोळी त्या व्यक्तीला लागली होती, तो गंभीर स्वरूपात जखमी झाल्याची माहिती समोर आली। मात्र तो व्यक्ती आता मयत पावल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। विशेष पाहायला गेलं तर त्या गोळीबारामध्ये ही व्यक्ती मयत पावलेली आहे, त्याचा पंचनामा पोलीस करताना देखील पाहायला मिळतात आणि संपूर्ण प्रकरण जे आहे ते नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये घडल्याचं हद्दीमध्ये घडल्याचं पाहायला मिळते। लिंबागणेश परिसरामध्ये पवनचक्की प्रकल्पाचं काम सुरू आहे आणि त्याच ठिकाणी ते साहित्य असतं पवनचक्कीचं जे साहित्य ठेवलं होतं आणि त्या साहित्यावरती काही लोकांनी मध्यरात्री चोरी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर सुरक्षा रक्षकाकडून गोळीबार करण्यात आला। याच गोळीबारामध्ये एक व्यक्ती ठार झाल्याची माहिती समोर आलेली आहे। पण या गोळीबारात ज्या व्यक्तीचा मृत्यू झालाय त्याच्या कुटुंबियांकडून काही प्रतिक्रिया आपल्याला मिळाली आहे का? नाही, नक्कीच त्या गोळीबारामध्ये जो व्यक्ती ठार झालेला आहे त्याची अद्यापपर्यंत माहिती समोर आलेली नाही, नाव देखील त्याचं समोर आलेलं नाही। पोलिसांना माहिती विचारली असता पोलीस माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत। जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं नाव देखील अद्यापपर्यंत समोर आलेलं नाही। मात्र व्हिडिओ जो समोर आलेला त्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पोलीस पंचनामा करत असल्याचं पाहायला मिळतंय। पोलिसांकडून या संदर्भात काय अधिकची माहिती मिळू शकते? नाही, या संदर्भात पोलिसांना माहिती विचारली असता कुठलीही माहिती देण्यास ते तयार नाहीत किंवा माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत। माहिती विचारली असता वरिष्ठांना विचारा अशी ते म्हणतात, मात्र वरिष्ठांकडून देखील माहिती देण्यास टाळाटाळ केली जाते आणि हीच घटना नेकनूर पोलीस ठाण्यामध्ये हद्दीमध्ये घडल्यामुळे नेकनूर पोलिसांना संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती देण्यास टाळाटाळ केलेली आहे किंवा माहिती देत नाहीत। नक्कीच धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।